काही मराठी म्हणी। पहिली म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे, म्हणजे स्वतः दुसऱ्याचं लहानसं काम करायचं आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून मोठ्यात मोठं काम करून घ्यायचं। आयत्या बिळावर नागोबा, म्हणजे दुसऱ्याने काम केलं की त्याचं क्रेडिट घ्यायला मात्र स्वतः जायचं। कामापुरता मामा ताकापुरती आजी, म्हणजे जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंत समोरच्या व्यक्तीशी गोड बोलायचं। एकदा आपलं काम झालं की मग त्या व्यक्तीला ओळख दाखवायची गरज नाही। कसायाला गाय धार्जिन, कसाई काय करतो, गाईला मारतो। मग आपल्याला कसायाने मारू नये म्हणून कसायाला गाय धार्जिणे, म्हणजे जो आपलं काही वाईट करू शकतो अशा व्यक्तीला आपण तो जे म्हणेल ते बरोबर आहे असं म्हणणं म्हणजे कसायाला गाय धार्जिणे। तीन तिघाडा काम बिघाडा, जेव्हा असं म्हणतात पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा असेल समजा काही की तिघं जण एकत्र गेले तर काम नक्कीच बिघडणार, आणि म्हणून पूर्वीच्या काळी पद्धत होती की जर एका ठिकाणी जायला 3च माणसं असतील तर चौथं म्हणून सुपारी बरोबर घ्यायची, म्हणजे 4 जण गेले। नाव मोठं लक्षण खोटं, म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीचं नाव बरंच मोठं असतं पण जेवढं नाव मोठं आहे तेवढं तिचं काम मोठं नसतं। पालथ्या घड्यावर पाणी, म्हणजे आपण एखाद्याला कितीही काहीही बोललं तरी आपल्या बोलण्याने त्याला काहीही फरक पडत नाही, तो त्याला जे हवं तेच करतो। शहाण्याला शब्दांचा मार, म्हणजे शहाणा जी व्यक्ती हुशार आहे शहाणी आहे तिला जास्त शिक्षा करायची गरज नसते, नुसतं शाब्दिक मार किंवा बोलणं तिला पुरेसं असतं, तेही तिच्या मनाला तेवढंच लागतं। आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे आपलं जे बाळ आहे आपली जी व्यक्ती आहे ती सर्वात छान आहे पण तेच काम करणारी दुसऱ्याची एखादी व्यक्ती असेल दुसऱ्याचं मूल असेल तर ते म्हणजे कार्ट, म्हणजे ते नको नकोसं होतं। हातचं सोडून पळत्याच्या पाठी, आपल्या पळत्याच्या मागे, म्हणजे आपल्या हातात जे आहे त्याने यश घ्यायचं सोडून जे आपल्याला अजून मिळालेलं नाही, जे समोरून पळत चाललेलं आहे त्याला पकडण्याचा नाद करणं, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की हातातली वस्तू सोडून द्यायची, म्हणजे हातातलं जे आहे ते यश सोडून द्यायचं आणि जे यश अजून मिळायचं आहे त्याच्या मागे मात्र लागायचं। जसा राजा तशी प्रजा, म्हणजे जशी अथॉरिटी असेल मुख्य असेल त्याप्रमाणे त्या मुख्याच्या खाली काम करणारे सगळेजण असतात। जर राजा उदार असेल किंवा राजा प्रामाणिक असेल तर त्याची प्रजासुद्धा तेवढीच प्रामाणिक असते। इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही सगळी चारी बाजूंनी संकट येणं, कुठेही गेलं तरी संकटाचं नाव वेगळं, आड असेल नाहीतर विहीर असेल, नाव वेगळं पण संकट साधारण तसंच मोठं। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा असतो आणि त्याचं गोत म्हणजे झाडं, तर तो कुऱ्हाडीचा दांडा जो आहे तो कुऱ्हाडीला स्वतःच्या गोताला म्हणजे झाडांनाच मारायला मदत करतो, म्हणून असं म्हटलं जातं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ। त्यानंतरची आपली म्हण आहे महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती, म्हणजे जास्त गुरमीत राहिलं गर्वात राहिलं आणि आपण अगदी ताठ उभे राहिलो तर जर एखादा पूर आला तर त्या पुरात आपण वाहून जाऊ, अगदी मोठ्या मोठ्या ताडमाड वाढलेल्या झाडांसारखं। पण लव्हाळी म्हणजे गवत, ते काय करतं संकट आलं की झुकतं आणि मग ज्यावेळेस संकट दूर होईल त्यावेळेस ते परत डौलानी डोलायला लागतं। जसं संकट आल्यावरती नम्र माणसासारखं झुकावं आणि संकटाला सामोरं जावं आणि संकट गेलं की परत आपण आपलं यश दाखवावं। घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे आपल्याला असं वाटतं प्रॉब्लेम्स सगळे फक्त आपल्याच घरात आहेत आपल्याचकडे, बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तसं नसतं। घरोघरी प्रत्येकाला साधारण सारखेच प्रॉब्लेम असतात। घरोघरी मातीच्या चुली, अशा अजून बऱ्याच म्हणी आहेत। जर तुम्हाला त्या हव्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कशा म्हणी हव्या आहेत ते कमेंटमध्ये कळवा, कोणत्या निबंधासाठी वगैरे हव्या असतील तर कमेंटमध्ये कळवा मला, तशा म्हणी तुम्हाला उपयुक्त असतील तसे सांगितले जातील। बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आलेले नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।